घरातली कामं कधी संपतात का हो? अजिबात नाही. कारण की ना, होममेकर्स किंवा एखादी गृहिणी असेल तर कधीच कामं संपणार नाही. त्यामुळे कधीच स्वतःला देखील संपवायचं नसतं. म्हणजे बऱ्याचदा घरातली कामं करता करता आपण आपल्या स्वतःकडे इतकं दुर्लक्ष करतो की ते आपल्यालाही समजत नाही. चला तर आजचा तोच टॉपिक आहे. घरातली कामं करता करता कामं अशीही करायची आहे आणि तशीही करायची आहे. मग ती आनंदात करूया आणि त्याचबरोबर स्वतःची काळजीही घेऊया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. पण व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब देखील करा. बऱ्याचदा ना आपल्या बायकांचं असं असतं की सगळ्यात पहिले नवरा, घर, मुलं यांच्यामध्ये आपण इतके अडकून पडतो की नाश्ता त्यांना पहिले देणं, मुलांना देणं, त्यानंतर वेळ मिळाला तर ठीक, नाही तर मग डायरेक्ट आपण जेवणच करतो. पण आहे ना, स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देणंही तितकंच गरजेचं असतं. त्यामुळे तुम्हाला वेळ मिळत नसेल मधल्या वेळेत तर अशा काही गोष्टी घरात बनवून ठेवा की ज्या आपण स्वयंपाक करता करता देखील खाऊ शकतो. जसं की लाडू असेल, आणि तोही आता मी जो बघताय तो प्रोटीन लाडू आहे, जेणेकरून त्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या शरीराला आवश्यक आहेत ना त्या मिळतात. आणि बघा, आपली कामं अजिबात संपत नाही. एक झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं, अशी दिवसभराची कामं एकामागून एक आपल्यासमोर उभीच राहतात. पण त्यामुळे मध्ये तुम्हाला असं वाटत नाही का, थोडा वेळ शांत बसून मुलांसोबत गप्पा मारूया? कारण की एकदा की ते स्कूलला गेले की दिवसभर घर शांत असतं आणि मग आपल्याला आपली कामं असतात की हो करायला. त्यामुळे ना थोडा वेळ त्यांच्यासाठीही द्या. आणि आपल्याला असं सवय असते, एक झालं की एक झालं की एक, फटाफट कामांकडे लक्ष द्यायचं असतं आणि त्यामुळे ना आपण स्वतःकडेच देखील लक्ष देत नाही. चला, कामं तर चालूच राहणार आहे, पण थोडा वेळ स्वतःसाठीही काढूया. बऱ्याच बायकांचं असं असतं ना, लग्नानंतर लग्न झालं की त्यांच्या आवड नसतातच, कारण की त्यांना त्यासाठी वेळच मिळत नाही. पण असं म्हणतो ना आपण, आवड असली की सवड मिळतेच, तसंच काहीसं असतं. रोज रोज तीच कामं करून कंटाळा देखील येतो. एखादं काम उशिरा झालं तर काय फरक पडतो? त्यामुळे ना मध्ये असा वेळ काढत जा, जी स्वतःसाठी, स्वतःला आवडणाऱ्या गोष्टींसाठी देखील वेळ मिळत जाईल. आता माझंच बघा, मला ही झाडांची कामं करायला किंवा झाडं आपली लहान मुलांसारखी वाढवायला खूप आवडतात आणि हे गेल्या 2 वर्षापासून मी करते. म्हणजे मला कधी यात इतकी आवड निर्माण झाली हे मला कळालंही नाही. कारण की काही दिवसांपूर्वी ना, असं आपल्याला ज्यावेळेस एकटं जाणवतं ना, त्यावेळेस असं काहीतरी करायला घ्या की ज्यात वेळ कधी निघून जातो या गोष्टी कळत पण नाही. आणि तेव्हापासूनच झाडं लावणं, ती जोपासणं, त्यांची काळजी घेणं ही सगळी माझी आवड बनून गेली आणि त्यामुळे ना ही आवडीची कामं मी करतेच. आता ती इतकी प्रेमाने लावली आहे, तरीही मी कितीही बिझी असले ना, तरी त्यांची काळजी घ्यायला मला कोणता असा, मी पटकन वेळ काढते आणि त्यामुळे ना मी इतकी रिफ्रेश होते की पुढची जी काही कामं आहेत ना ती माझ्याकडनं एवढी आनंदी झाली की ती कामं पण आनंदात होतात. आता मी चिडचिड देखील करत नाही. पहिल्यांदा ना म्हणजे खूप सारी कामांचा लोड असा ॲट अ टाईम आला की खूप चिडचिड व्हायची. त्यामुळे मी आता ठरवलं आहे, कामं अशीही करायचीच लागतात, त्यामुळे चिडचिड करून उपयोग नाही. त्यामुळे जमेल तसं, मिळेल तसं आपलं हळूहळू काम घरात चालूच असतं. आणि तुमच्यासोबत आत्ता इतके व्हिडिओ शेअर केले, त्या सगळ्या गोष्टी फॉलो करते ना, त्यामुळे दिवस अगदी आनंदात जातो. कामंही होतात, सगळ्यांसोबत वेळही जातो आणि सगळ्यात म्हणजे स्वतःसाठीही वेळ मिळतो. आणि हे सगळं एका प्लॅनिंगने होतं. या बऱ्याच गोष्टी प्लॅनिंग करून आणि थोड्या सवयी लावून या गोष्टी शिकल्या आहे. कारण की आपण ठरवलं आहे, आपल्या घरातली कामं ही कधीच संपत नसतात. आपल्याच काय, पण प्रत्येकाच्या. पण आपल्यासारख्या मिडल क्लास घरामध्ये ना आपल्याकडे मेड नसते, कामाला बाई नसते आणि त्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टी स्वतःलाच करायच्या असतात. पण त्यातूनही आपल्या स्वतःसाठी देखील वेळ काढायचा असतो.
बऱ्याचदा आपण कित्येक दिवस घरातून बाहेर देखील पडत नाही. पण तुम्ही बघा ना, पावसाळा चालू आहे, इतकं सुंदर वातावरण आहे. फक्त एक राऊंड जरी मारून आलेत ना, तरी अगदी रिफ्रेश झाल्यासारखं होतं. चला आता बाहेर जायचंच होतं, तर जाताना ही नर्सरी दिसली आणि मस्त एक आवडीचं काम म्हणजे एक जास्वंदाचं झाड घ्यायचं होतं. इतकी सगळी झाडं होती. तर माझ्याकडे तर भरपूर झाडं झाली आहे, तरी पण मोह आपल्याला आवरत नाही आणि एखादी गोष्ट खरेदी केली ना, की तो दिवस खूप आनंदी जातो. हे तुम्ही रिलेट केलं आहे का? म्हणजे बघा ना, एखादी नवीन गोष्टीची शॉपिंग केली, की बायका खूप खुश असतात आणि मग काय होतं, की महिन्यातून एखाद्या दिवशी एखादी गोष्ट खरेदी केली, तर आपल्याला आनंदही तितकाच मिळतो. त्यामुळे स्वतःचा आनंदही बघणं तितकाच गरजेचं आहे. दिवसभरात आपण सगळ्यांसाठी सगळं काही करत असतो. घराची सफाई असते, मुलांचा टिफिन असतो आणि त्याचबरोबर सगळ्यांसाठी छान छान जेवण असतं. बाकीच्या बऱ्याच गोष्टी ऑर्गनाईज करायच्या असतात. हे करता करता आपण स्वतःला विसरतो का? आता इतकं सगळं मॅनेजमेंट आपण व्यवस्थित केली, त्यामुळे दुपारपर्यंत काम आवरून जातं. बाहेरही जाणं झालं आहे. मग म्हटलं चला स्वतःसाठी वेळ म्हणून थोडीशी केसांची छान मसाज करूया. थोडंसं ऑइलिंग केलं, थोडंसं तेल लावलेल्यानंतर त्याला छान असं मसाज केल्यानंतर डोकं अगदी शांत होतं आणि माझी आवडती जागा माझी गॅलरी आहे. तिथे बसून बाहेर छानसा हिरवंगार निसर्ग म्हणजे तुम्ही बघा इतकी सुंदर झाडं असतात ना, ती बघायला देखील मला आवडतात आणि त्यामुळे ना इतकं भारी वाटतं ना तिथे बसायला. माझा बराचसा वेळ गॅलरीत मला वाटलं ना, तर मी येऊन अर्धा तास देखील उभी राहू शकते. असं तुमच्याकडेही एखादी जागा असेलच आणि प्रत्येकाच्या घरात असते. चला इथे छान केसांना ऑइलिंग केलं आहे आणि स्वतःसाठी एवढा वेळ तर काढायलाच हवा. कारण की ना, आपण जितकं दुसऱ्यांसाठी करतो ना, तितकं आपण स्वतःसाठी केल्यानंतरही आनंद होतो आणि आपण आनंदी असेल तरच आपण समोरच्यांना देखील आनंदी ठेवू शकतो. बऱ्याच बायकांना स्वतःला अजिबातच वेळ देत नाही, पण आहे ना, घरातल्या कामांबरोबर स्वतःलाही वेळ द्यायला शिका. एकदा करून तर बघा स्वतःसाठी, आपण खूप जास्त आनंदी होतो. जसं की आपली आवडती गोष्ट असेल, एखाद्या दिवशी स्वतःच्याच आवडीचं जेवण बनवा. तुम्हाला चहा आवडत असेल तर मस्त चहा गरम गरम करून मस्त झाडांसोबत वेळ घालवा. बघा तर किती आनंद वाटतो. मी तर फक्त फेस वॉश केलं आहे, बाहेर जाऊन आले तरीही मी आनंदीच आहे. आपल्या बायकांचं असं असतं ना, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला खूप जास्त आनंद मिळतो. सध्या काही रील्स बघितल्या होत्या, त्यामध्ये अगदी मोठा लसूण जरी आपल्याला मिळाला ना, तरी आपण आनंदी होतो का? तर छोटा निवडायला कंटाळा येतो. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद शोधणाऱ्या आपण बायका स्वतःच्याही काही गोष्टी नक्की जोपासा. जसे की थोडीशी एक्सरसाइज करा, मोकळ्या हवेत फिरा, मन मोकळं बोला, गाणी ऐका. या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण करतो, ज्या आपण लग्नाआधी करायचो आणि आनंदी राहायचो, त्या इतकी सगळी लग्नाची जबाबदारी पडल्यानंतर देखील आनंदानेच करायला शिका. कारण की आपल्याला असं वाटेल सगळं काम आवरून जाईल आणि त्यानंतर आपण आपली गोष्ट आवडती करूया, तर तसं कधीच होत नाही. घरातली कामं कधीच कंप्लीट होत नाही. त्यामुळे ठरवा, आज या 2 गोष्टी करूया, बाकीच्या 2 उद्या करूया. काय फरक पडतो एखादी दिवशी एखादी गोष्ट नाही केली तर? स्वतःच्याही मनाला समजूत घाला. स्वतःला तर अजिबात दोष द्यायचा नाही, कारण की ही कामं न संपणारी असतात. आज जरी भांडी घासली तरी उद्या घासायचीच आहे. आजची कपडी त्यामुळे ना स्वतः आनंदी राहायला शिका. चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि नक्की काही गोष्टी फॉलो देखील करून बघा. चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय.